ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र रविराजांनी प्रिया ही कुणाची नक्की मुलगी आहे, आपली मुलगी तन्वीच आहे का, हा शोध घेण्याची मोहीम सुरू केलेली असते. कारण घडलेल्या प्रकारामुळे इतकं खोटं बोलणारी आपली मुलगी असू शकत नाही हे आता त्यांना समजलेलं असतं. म्हणजे इतकं खोटं बोलण्यामध्ये आपली मुलगी एक्सपर्ट कशी, नाही काहीतरी चुकतंय, माझी आणि प्रतिमाची मुलगी ही इतकी खोटारडी असू शकत नाही, या सगळ्याच्या मुळाशी मला जायला पाहिजे, काहीतरी गडबड आहे. आणि हे रविराज आपल्या पोलीस मित्राची मदत घेतात आणि ज्या पोलीस मित्राची मदत घेतात तो मात्र रविराजांना सत्यापर्यंत पोहोचवणार असतो. पण या सगळ्यामधून एकच सत्य नाही तर दोन सत्यांचा उलगडा होणार असतो. एक म्हणजे साक्षीची मदत करताना प्रियाने खोटारडेपणा केलेला पण उघडकीला येणार असतो. यामुळे रविराज अधिक हादरतात. मग तर ही आपली मुलगी होऊच शकत नाही हे त्यांना 100% जाणवतं. आणि त्याच वेळेला इकडे आता चैतन्याचे पण डोळे उघडणार असतात. हे दोन पुरावे चैतन्यासाठी पण निर्णायक ठरणारे असतात. आता अर्जुन या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व असतो, कारण जे इन्स्पेक्टर रविराजांचे मित्र असतात ते अर्जुनचे सुद्धा मित्र असतात. आणि या सगळ्या केस संदर्भात अपडेट देत असताना ते रविराजांनी आपल्या मुलीबद्दल शोध घ्यायला सांगितलंय हे सुद्धा अर्जुनला सांगतात आणि अर्जुन हादरतो. या सगळ्यामधून आता मात्र काय नक्की सत्य आहे, रविराजांना प्रियावरती का संशय आलाय, या सत्याचा शोध घेत असताना रविराजांना प्रिया आपली मुलगी नसल्याचं, प्रिया साक्षीची मदत करणारी प्रिया सुद्धा एक क्रिमिनल असल्याचं आणि त्याचबरोबर आपली सुद्धा खूप मोठी फसवणूक झाल्याचं, यामध्ये नागराज इन्व्हॉल्व असल्याचं समजणार. तर इकडे अर्जुनला सुद्धा प्रिया ही खोटारडी आहे आणि फक्त साक्षीची मदत करते कुणातून वाचवण्यासाठी हे समजणार. मग चैतन्याचे डोळे उघडणार, रविराजांचे डोळे उघडणार. झटक्यात अर्जुनच्या बाजूने सगळी सिच्युएशन होत केसमध्ये एक नवीन ट्विस्ट येणार. इकडे रविराज प्रतिमाच्या फोटोकडे पाहत असतात. प्रतिमाच्या फोटोकडे पाहताना ते विचार करतात, प्रतिमा मला आता डाऊट यायला लागलाय, कारण आपल्या दोघांची मुलगी तन्वी ही अशी कधीच नव्हती. जरी तन्वीचा सहवास मला जेमतेम 5-5.5 वर्ष लाभला असेल तरी मी तन्वीला चांगलं ओळखतो. नक्कीच काहीतरी गडबड आहे. म्हणजे इतकं धादांत खोटं बोलणारी आपली मुलगी असूच शकत नाही. मला या सगळ्यामध्ये आता एक बाप म्हणून विचार न करता एक वकील या नात्याने विचार करायला पाहिजे. काहीतरी चुकतंय, कारण या सगळ्यामध्ये माझ्याशी खोटं बोलणारी ही तन्वी माझी मुलगी कशी असू शकेल, काहीतरी गडबड आहे. आता मला माझ्या सूत्रांना कामाला लावलं पाहिजे आणि या सगळ्यामधून सत्याचा शोध घेतला पाहिजे. मग मात्र रविराज आपला मित्र जो आता नवीन पोस्टिंग होऊन इकडे आलेला असतो आणि जुना जो नागराजचा मित्र असतो तो पोस्टिंग त्याची चेंज झालेली असते. आता हे रविराजांच्या पथ्यावरती पडते आणि आता ते सांगतात, हे बघ मित्रा, ज्या माणसाने म्हणजे पोलिसाने मला माझी मुलगी ही तन्वी आहे अशी एका बाईची ओळख करून दिली होती ती केस मी तुझ्याकडे सोपवतो. मला काहीतरी डाऊट वाटतोय मित्रा, तू गुपचूप हे सगळं कर, कारण मला माझ्या म्हणजे खरंच ती मुलगी असेल तर तिला दुःख होईल, मी हे सत्य शोधतोय, पण ती खोटं मला फसवत असेल तर यामागे कोण आहे याचा सुद्धा तुला शोध घ्यायचा आहे. असं म्हणत ते आता रविराज आपल्या मित्राला सगळं इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी आता मात्र गुपचूप प्रयत्न करायला सांगतात. रविराजांचा आता मात्र पोलीस मित्र हा हे सगळं शोधण्यासाठी निघतो. तो त्या बाईपर्यंत पोहोचणार असतो. जुन्या पोलिसांनी कशी ही केस हँडल केली हे सगळं शोधणार असतो. तोपर्यंत इकडे प्रियाला नागराजने रविराजला तुझ्यावरती संशय आलाय हे सांगितलेलं असतं. मग प्रिया चिडते आणि काहीही करून याचा मुलीबद्दलचा उमाळा कमी नाही झाला पाहिजे, मला काहीतरी करायला पाहिजे असं म्हणत प्रिया आता रविराजच्या सोबत मुद्दाम किती आपण सोज्वळ हे नाटक करण्याचा प्रयत्न करायला लागते आणि रविराजांना अधिकच संशय येतो. नागराज सांगत असतो तू काहीही कर, पण या सगळ्यामध्ये दादाला तुझ्या अवतीभोवतीच बाप म्हणून घुटमळत तुला ठेवण्यामध्ये यश नाही आलं तर आपला सगळा प्लॅन फ्लॉप होईल. तोपर्यंत आता मात्र सायलीने कल्पनाला आपल्या बाजूने करत
आई काहीही झालं तरी मला ऑफिसमध्ये जायला पाहिजे, अर्जुन सरांना या सगळ्यामध्ये बाहेर काढायला पाहिजे. पण हे काय प्रकरण आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. कल्पना म्हणते, बाळा माझा तुझ्यावरती विश्वास आहे, मी तुझ्या बाजूने ठाम उभी आहे. असं म्हणत कल्पना सायलीला ऑफिसमध्ये जाण्यासाठी ठाम परवानगी देते, पूर्णाजीच्या विरोधात उभी राहते. तोपर्यंत इकडे आता साक्षी आलेली असते चैतन्यासोबत अर्जुनच्या ऑफिसमध्ये. खरं तर साक्षी नाटकं करत आलेली असते, कारण चैतन्यने सगळ्या फाईल या अर्जुनकडे पाठवून दिलेल्या असतात. सगळ्या फाईल अर्जुनकडे पाठवल्यामुळे मात्र आता आपल्या हातात काय लागणार, या केस संदर्भात पुरावा कसा मिळणार. चैतन्याशी नाटकच म्हणून केलं होतं की तो अर्जुनचा असिस्टंट आहे, पण आता तर या मूर्खाने त्याची नोकरी पण सोडली, त्याची नोकरी सोडून फाईल पण पाठवून दिल्यात. मग मला उपयोग काय, असा विचार करत ॲक्च्युली साक्षी आलेली असते, ती म्हणजे अर्जुन आणि चैतन्याची समेट खडवायला. पण तेवढ्यात अर्जुन चिडतो आणि तुझा हा नाटकेपणा बंद कर असं सांगतो. आणि तो म्हणतो, चैतन्य तुला कळतंय का ही कशासाठी इथे आली ती, तू माझा असिस्टंट होतास, तुझ्याकडून फायदा होता, तोपर्यंत तुझ्याशी प्रेमाचं नाटक केलं, उद्या प्रॉपर्टी डीलसाठी ही दुसरं कोणाचा पण वापर करेल. असं म्हणत अर्जुन आता चैतन्याला समजवत असतो, पण चैतन्य ऐकण्याच्या मूडमध्येच नसतो. चैतन्य म्हणतो, हे बघ प्रेमाबद्दल तुझ्याकडून ऐकण्याची मला गरज नाही आहे आणि साक्षीबद्दल एक उणा शब्द मी ऐकून घेणार नाही, खबरदार. चैतन्य सडेतोड उत्तर देतो. सायली घाबरते आणि चैतन्य सर त्यांचं म्हणणे ऐकून घ्या. चैतन्य म्हणतो, तू याच्यामध्ये बिलकुल पडू नकोस सायली. आणि तो म्हणतो, हे बघ साक्षीला बोलण्याची तुझी लायकी पण नाही आहे आणि तुला तो मी अधिकार पण नाही दिलाय. असं म्हणत चैतन्य निघून जातो. पण इकडे आता अर्जुन पेटायला उठतो. तो त्याच पोलीस मित्राला कॉल करतो आणि साक्षीबद्दलचे डिटेल्स काढायला सांगतो. आता तो पोलीस मित्र एकाच वेळेला तन्वी म्हणजे खोटारडी प्रिया आणि एकाच वेळेला साक्षीबद्दलचं सत्य आता समोर आणणार असतो. आणि या सत्याचा उलगडा अर्जुन, रविराज आणि आता चैतन्य समोर होणार असतो. तो पोलीस मित्र 3 उलगडे करतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या बाईने खोटारडेपणा केलाय. त्या बाईला कुणीतरी पैसे देऊन ही तन्वी असल्याचं सांगितलंय. आणि तो सांगतो, तुम्ही इतके मोठे वकील तुम्ही कसे बोललात. रविराज सांगतात, मी पायावरची खूण बघितली. मग तो पोलीस सांगतो, ही खूण तुम्ही नकळतपणे पहा. आता हा एक क्लू मिळतो. दुसरा म्हणजे साक्षीबद्दलचा क्लू मिळालेला असतो की साक्षीने याच्या आधी सुद्धा 2-3 अफेअर केलेली आहेत. साक्षीने स्वार्थासाठी 2-3 अफेअर करत त्यांच्यासोबत प्रेमाचं नाटक करत त्यांना सोडून दिलंय. आणि तिसरं म्हणजे प्रियाचं गाठोडं. प्रिया ही तन्वी नाही हे सांगणारं गाठोडं कारणीभूत असतं. या सगळ्यातून खोटारडी प्रिया, साक्षी यांचे 12 वाजत रविराजांना प्रिया आपली मुलगी नसल्याचं सत्य समजतं. चैतन्याचे डोळे उघडतात. मालिका एका नवीन टर्न ट्विस्टवरती जाताना दिसते.